तर राज्यभर मुसळधार असा पाऊस कोसळतोय। लातूरमध्ये सुद्धा पावसामुळे भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय, पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। आपल्यासोबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। शिवेंद्रजी, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही पावसाची किंवा नुकसानीची माहिती घेतली का? कारण तिथे नुकसान प्रचंड प्रमाणात लातूरमध्ये नुकसान झालंय पावसामुळे। हो मॅडम, मध्ये गेल्या आठवड्यातच लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं मी 2-3 दिवस जिल्ह्यात होतो आणि त्या ठिकाणी एक तर आढावा बैठक पण त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला झाली आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी जिथं नुकसान झाले, रस्ते पूल वगैरे ह्याचं जे वाहून गेलेत वगैरे या ठिकाणी पाहणी दौरा पण झाला। पण त्याच्यानंतर सुद्धा काल परत निलंगा तालुक्यात प्रामुख्यानं आणि औसा तालुका आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी पण या 2 तालुक्यात काल 24 तासामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्या ठिकाणी पाऊस झाला आहे। बरंचसं नुकसान अजूनसुद्धा या 2 तालुक्यामधलं कालच्या पावसामध्ये जास्त झालेलं आहे आणि त्याचा आढावा घ्यायचा, पंचनामे करायचे सुरूच आहेत। पंचनामे काही थांबलेले नाहीत, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय की पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचनामे ह्याच्यामध्ये पूर्ण झालेत असं अजिबात प्रशासनाचं म्हणणं नाही। आज सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेट नंतर सांगितले की निरंतर ही मदत आमची चालू आहे। एक जसे प्रस्ताव येतात तसे इमिजिएटली त्या प्रस्तावांना मदतीच्या जे आहे ते मंजुरी देण्याचं काम हे राज्य सरकारकडनं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं चाललंय आणि लातूर जिल्ह्यात पण पंचनामे जे आहेत ते सुरूच आहेत। दुरुस्तीची कामं असतील, इतर कामं असतील, काही ठिकाणी मध्यंतरी दुर्दैवानं मागच्या आठवड्यामध्ये एक रिक्षा वाहून गेली, त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडले। अशा गोष्टी आहेत। त्या ठिकाणी सर्व अधिकारी, कलेक्टर, NDRFची टीम जिथं लागेल तिथं मदत करते। स्टेटची पण टीम त्या ठिकाणी मदतीला आहे। मग पूर्ण याच्यावर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि कुठेही कोणाला अडचण होणार नाही आणि कुठेही नुकसानीपासून म्हणजे मदतीपासून कुणीही बाजूला राहणार नाही, हा आमचा पूर्ण प्रयत्न आहे। नक्कीच शिवेंद्रजी, पावसामुळे प्रचंड असा फटका शेतकऱ्यांना बसलाय, नागरिकांना बसलाय, घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे। तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून काय प्रयत्न सुरू आहेत? आता पुनर्वसनाचे जर विषय आले किंवा समजा तिथली भौगोलिक वगैरे परिस्थिती तशी जर असली किंवा पुनर्वसन करणं गरजेचं आहे तर नक्की त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय सर्व तिथल्या स्थानिकांना बरोबर घेऊन, विचारात घेऊन, त्यांचं सगळ्यांचं हे घेऊन आपण पुढचे प्रस्ताव जे असतील त्यांचे जे काय मग त्यांचं घरं शिफ्टिंगचा विषय असू दे, इतर विषय असू दे, ते आपण त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून ठरवू आणि शासन पूर्ण या बाबतीमध्ये जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना सर्व बाजूनं मदत करण्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे। त्यांनी घाबरून जाऊ नये, हवालदिल होऊ नये। आम्ही पूर्ण ताकदीनं महाराष्ट्र सरकार, आपलं महायुतीचं सरकार त्यांच्याबरोबर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। शिवेंद्रजी, तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी कधी करणार आहात? ॲक्च्युली मागच्या आठवड्यातच मी जाऊन पण आलेलो आहे। मी आपल्याला आधी सांगितलं की 3 दिवस मी लातूरमध्ये होतो आणि 3 दिवसात पण उजनी वगैरे तिथली जी गावं आहेत त्या ठिकाणी भेटी येत आहेत। म्हणजे लातूरहून ज्यावेळेला मी बाहेर पडलो त्यावेळेला त्या गावांना भेटी देतच मी आलो। त्याचबरोबर उद्याच आता लातूरला आम्हाला सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी पण सूचना दिल्यात की पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये परत एकदा कालच्या पावसानं जे नुकसान झालं किंवा काल जो पाऊस जास्त प्रमाणात झाला त्याचा आढावा घ्यायला जावं। तर उद्याच लातूर जिल्ह्याला या ठिकाणी म्हणजे मी पालकमंत्री म्हणून जाणार आहे। मुख्यमंत्री साहेबांचा पण दौरा हा सोलापूर आणि लातूर या ठिकाणी उद्याच्या ह्याच्यामध्ये होणार आहे असं कळते। अजून तो फायनल व्हायचा आहे, पण तातडीनं
जायच्या सूचना आम्हाला दिल्यात आणि आम्ही त्याप्रमाणे पुढचं जे आहे ते नियोजन करतो. शिवेंद्रजी, ही सगळी परिस्थिती पाहता पावसाची ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सातत्यानं होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी ही मागणी खरं तर फेटाळली आहे. योग्य ती मदत करू, मात्र ओला दुष्काळ जाहीर त्यांनी केलेला नाहीये. तुमचं काय म्हणणं यावर? नाही, ओला दुष्काळच्या बाबतीमध्ये CM साहेबांनी अगदी स्पष्ट सांगितले की लागल ती मदत, हे ओला दुष्काळ जे कागदावर नुसतं काहीतरी हे करण्यापेक्षा लागल ती मदत करण्यासाठी राज्य सरकार नुकसानग्रस्तांबरोबर शेतकऱ्यांबरोबर आहे. म्हणजे निकषाच्या पलीकडे जाऊन पण मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे आणि त्याप्रमाणे आपण कुठेही थांबलेलो नाही आहे. जसे जसे नुकसानीचे प्रस्ताव येतात तशा तशा आपण तातडीनं त्या प्रस्तावाचं, भले एका तालुक्याचा असेल, एका ह्याचा असेल, गावाचा असू दे, 4-5 गावां जे जे प्रस्ताव येतात त्यांना तातडीनं त्याचा GR काढून मदत त्यांची जी आहे ती पोच करण्यासाठी शासनाकडनं निर्णय केले जातात, आदेश केले जातात. त्यामुळं मदत सगळ्यात महत्त्वाचं आहे की नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत, त्यांची घरं, जनावरं वगैरे सगळेच जे त्यांना मदत मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि ती मदत देण्यासाठी शासन पूर्णपणे या सर्व शेतकरी नुकसानग्रस्त जे आहेत त्यांच्याबरोबर आहे. त्यात कुठेही आम्ही सरकार म्हणून कमी पडणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे किंवा आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये निकष कुठलेही आडवे येऊन देणार नाहीत. त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर ह्या पलीकडं अजून वेगळं काही सांगायला पाहिजे असं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात घाबरू नये. पूर्ण ताकदीनं सरकार तुमच्याबरोबर मदतीच्या ह्याच्यामध्ये राहील. शेतीचं असू दे, जमिनीचं खरवडून गेलेल्या जमिनीचं असू दे, जनावरांचं असू दे, या सगळ्या बाबतीमध्ये मदत शासनाकडनं जे निकष असतील किंवा निकषाच्या बाहेर जाऊन पण द्यायला लागली तरी दिली जाईल. शिवेंद्रजी, पीक नाही तर जमिनींचं सुद्धा नुकसान भरून काढायचा सल्ला शरद पवार यांनी स्वतः दिला. ते सुद्धा कृषी मंत्री राहिले होते. त्यांचा सल्ला सरकार घेणार का? तुमचं काय प्रतिक्रिया यावर? नाही, आमचा जे आता निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये जमिनींचं म्हणजे जे नुकसान झालंय, म्हणजे ज्या खरवडून गेल्यात त्या जमिनी आता परत उद्या लागवडीला करायला लागणार आहेत. तर मग त्या जमिनींचं दुरुस्ती करणं, त्या ठिकाणी जे काही माती वगैरे जी काही वाहून गेली आहे त्याचं पुनर्भरण करणं, या गोष्टीचे आदेश आणि या गोष्टीच्या सूचना खालपर्यंत आपण दिलेल्याच आहेत. सरकारनं आदेश दिलेलेच आहेत. त्यामुळं त्याच्यात काही कुणी काही सांगितलं म्हणून आम्ही करतोय असं नाही. यापूर्वीच आदेश त्याप्रमाणे खरवडून गेलेल्या जमिनींचे वगैरे जे आहेत ते आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपले पंचनामे सुरूच आहेत. निश्चितच शिवेंद्रजी, आपण NDTV मराठीची बातचीत केली, संपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले आभार.